नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. शुभप्रभात, जय शिवराय. आणि आज आपण आलो आहोत राजापूरमध्ये गणपती बघण्यासाठी आलो आहोत. हे विश्वकर्मा देऊळ आहे राजापूरमधील. आपले बाईक इथे आपण पार्क केले आहे. हे बघा, इथे देऊळ आहे आणि इथेच तो कारखाना आहे गणपतीचा. राजापूरमधील एक प्रसिद्ध गणेश मूर्तिकार प्रसाद तांबट यांचा तो कारखाना आहे. तर इथून आपण आता खाली जाणार आहोत गणपती बघण्यासाठी. रस्ता चांगला केला इथे जाण्यासाठी, चिरेबंदी रस्ता आहे. हे बघा, आतमध्ये मूर्तीचं काम चालू आहे कारण गणपती आता जवळ आले आहेत. एकच महिना शिल्लक आहे आणि आता गणपतीचे काम जोरात चालू आहे. कलर काम वगैरे अजून करायचं आहे. तर आपण आतमध्ये जाऊन बघू गणपती. तर इथून जाऊ आता आपण खाली. हे बघा, इथून आता आपण खाली आलो हो इथून. आणि इथून आल्यानंतर समोरच तो कारखाना आहे इथे. म्हणजे विश्वकर्मांचं देऊळ आहे, मंदिर आहे इथे. मंदिराच्या आतमध्येच गणपतीचं काम चालू आहे. हे बघा, मोठे मोठे गणपती आहेत या साईडला. इकडे छोटे गणपती मला वाटतं आतमध्ये असतील त्या साईडला. POPचे गणपती आहेत, प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे. आणि मातीचे गणपती आहेत, शाडू मातीचे जे गणपती असतात ते त्यांच्या घरी आहेत तिकडे खाली, पेटेमध्ये करतात ते. हे बघा, हे बघा, ही मूर्ती बघा किती सुंदर आहे. माझं बांधकाम आता चालू आहे. पॉलिश वगैरे करण्याचं काम चालू आहे. तो बघा, एक आपला मित्र काम करतो तिथे. हे बघा, खूप सारे गणपती आहेत आतमध्ये. ह्या साईडला मोठे मोठे गणपती आहेत. हे बघा, नक्षीकाम बघा किती सुबक असं केलं आहे गणपतीचं मूर्तीचं. हे बघा, याला एकदा पॉलिश वगैरे करतील कलर करण्यापूर्वी. पण सुंदर मूर्ती आहेत सर्व या. हे बघा, या सर्व POPच्या मूर्त्या आहेत इकडे या साईडला. हे मोठे मोठे गणपती आहेत इकडे. छोटे गणपती मला वाटतं त्या साईडला आहेत. तिकडे पण जाऊ आपण इथून. ते बघा, तिकडे छोटे छोटे गणपती आहेत, पण बहुतेकशे गणपती मोठेच आहेत या ठिकाणी. हे बघा, या साईडला छोटे गणपती आहेत इकडे. तिथे जातो मी, तुम्हाला दाखवतो मी तिथे जाऊन. इकडे हे या साईडला छोटे आहेत गणपती डाव्या साईडला, आणि त्या साईडला आतमध्ये छोटे गणपती आहेत. ते तिथे विश्वकर्मांचं मंदिर, त्या तिथे आतमध्ये मूर्ती आहे त्यांची. हे बघा, इथे पॉलिश वगैरे काम करण्याचं काम, जे बारीक बारीक काम असतं ते तो मुलगा करतो इथे. काय काय गणपतींचं काम आता झालं आहे बऱ्यापैकी. हात वगैरे जॉईन करण्याचं काम चालू आहे. मागील नक्षीकाम, मागील जी कमानी असते ती टाकायचं काम आहे शिल्लक. हे बघा, किती सुंदर मूर्ती आहे गणपतीची. आता इथे काम करतोय गडी आपला. बऱ्यापैकी काम सर्व झालं आहे. एकच महिना शिल्लक आहे गणपतीला आता, आणि बऱ्याचशा मूर्त्या इथे झाल्या आहेत. रविवार असल्यामुळे म्हटलं बघून येऊ आपण गणपतीची कार्यशाळा. मस्त गणपती आहेत सर्व. हे मोठे मोठे गणपती आहेत इकडे. हा दगडूशेठ हलवाई जो असतो त्याची प्रतिकृती आहे ही बघा. हा गणपती मला खूप आवडतो कारण आमचा पण गणपती असाच असतो, दगडूशेठ हलवाई त्या पोजमध्ये बसलेला. ही इथे छोटी मूर्ती आहे. हे बघा, मस्त मस्त गणपती आले आहेत. आता यांचं फक्त कलर काम शिल्लक आहे, बाकी सर्व झालं आहे बऱ्यापैकी. हे बघा, अजून एक मूर्ती आहे बघा. एक अतिशय देखणी मूर्ती आहे बघा. कान वगैरे बघा, तिचे दागिने, अलंकार वगैरे, बसण्याची पोझिशन बघा, नक्षीकाम बघा किती सुंदर आहे. हे बघा, हे मोठे मोठे गणपती तिकडे त्या मागे तिकडे छोटे दिसत आहेत मला. थोडे थोडे गणपती आहेत तिकडे. हे बघा, मस्त गणपती आहेत सर्व. असे गणपती वगैरे बघितले ना की मन प्रसन्न होतं आपलं. कलर केल्यानंतर हे आणखीन किती सुंदर दिसतील गणपती. मस्त वाटतात गणपती बघायला. हे बघा, याचं पण नक्षीकाम मस्त आहे या गणपतीचं. मला वाटतं 3.5-4.5 फूटचा गणपती आहे हा. हे बघा, डोळ्यांची खोपण वगैरे बघा कशी केली आहे ती.
हे बघा, गणपती मस्त आहेत सर्व. कधी आलात तर नक्की भेट द्या इथे, कारण सुंदर सुंदर गणपती आहेत. मग त्यांच्या घरी पण ते गणपती करतात, तर घरी एकदा आपण नक्की जाऊ गणपती बघायला. या नाही तर पुढच्या महिन्यात जाऊ आपण, कारण 1 महिनाच राहिला गणपतीला. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, मस्त आहे. हे सर्व छोटे गणपती आहेत. हा जो पट्टा आहे गणपतीचा, इथे सर्व छोटे गणपती आहेत. हे बघा, छोटे गणपती पण बघायला मस्त वाटतात. हे बघा, यांचे कान बघा, या गणपतीचे किती सुंदर आहेत. आणि तो इथे आता एकच मुलगा कामाला आहे, बाकीचे नंतर येतील मला वाटतं कामाला. हा बघा, मन लावून काम करतोय मुलगा. आणि धन्यवाद मित्रांनो. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आपण इथे आता संपवतो आहे. तोपर्यंत एकदा दाखवतो सर्व गणपती तुम्हाला. हे बघा, छान वाटलं इकडे येऊन, मन प्रसन्न झालं. आणि सकाळपासून पाऊस पण खूप होता. नक्षीकाम फक्त बघा तुम्ही, किती सुंदर आहे गणपतींचा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतो मी. आणखीनच असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन. आणि व्हिडिओ आता इथे आपण थांबवतो आहे, कारण वेळ पण खूप झाला आहे. धन्यवाद मित्रांनो.